ह्या घरात वडील असताना बरेच शाळेचे मुलंसुद्धा शिक्षक घेऊन यायचे वडिलांना परिचय करून द्यायला, बा हा मोठा माणूस आहे, अभ्यासू आहे, तुम्ही पण. मुलांच्या रांगा लागून अक्षरशः नमस्कार करायला राहायचे मुलं. त्यात पटवर्धन हायस्कूलचे मुलं जास्त असायचे. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे वीर सावरकर या घरात पदस्पर्श करून गेलेले आहेत, हे सगळ्यात मोठं आहे. आणि हा आमच्या घराण्याला हा मोठा अलंकारच आहे जवळ. आणि मग अशी एक वेळ आली, असा एक काळ आला जेव्हा त्यांना चरित्र लिहिण्याची इच्छा झाली. ते चरित्र अर्थात होतं त्यांचं प्रेरणास्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. ते दुसऱ्या कोणाच्या चरित्राने सुरुवात करणंच अशक्य होतं. पण इंटरेस्टिंग गोष्ट बघा, तो एक वैचारिक वाद असतो मित्रांमधला, आणि तिथे आपल्याला अनंत कीर म्हणजेच धनंजय कीर हे कसे सडेतोड उत्तर देणारे होते हेही समजतं. तेंडुलकरांनी एकदा त्याला विचारलं की काय फारच जरा सावरकर वाचतोयस? तर कीर म्हणाले, हो वाचेन, सावरकर वाचेन, आणि सावरकरांचा मी स्वतः अभ्यास करतोय. तर तेंडुलकरांनी सगळ्यांसमोर विचारलं, अरे गांधी मोठे झालेत, सावरकर किती दिवस वाचणार आहेस? तर पटकन कीर यांनी उत्तर दिलंय, मी सावरकर गांधी मरेपर्यंत वाचणार आहे. आणि सगळे एकदम शांत झाले. पण हा जो हजरजबाबीपणा आहे, ही जी उत्तर देण्याची पद्धत आहे, आणि ही जी स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल आणि स्वतःच्या निष्ठेबद्दल असलेला एक अभिमान आहे, तो स्वतः धनंजय कीरांचा दिसतो. आणि तो अभिमान पुढे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या चरित्रातही दिसतो. आता सावरकरांचं चरित्र स्वतः धनंजय कीर लिहिणार आहेत हे ठरलं होतं. त्याच्याबद्दल अभ्यास सुरू झाला होता. डॉक्युमेंट्स मिळवायला सुरुवात केली. स्वतः सावरकर तेव्हा हयात होते, जिवंत होते, आणि धनंजय कीरांना सहज भेटू शकण्यासारखे होते. त्यांच्याकडनं आणि त्यांचे पर्सनल सेक्रेटरी A.S. भिडे यांच्याकडनं अनेक गोष्टी मिळवल्या. पण परत एका उत्तुंग माणसाची चुणूक कशी दिसते बघा. तेव्हा कॅझमियन नावाचा व्यक्ती होता, त्याने हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर असं एक पुस्तक लिहिलं. त्याचा रेफरन्स घ्यायचं धनंजय कीरांनी ठरवलं. आता ह्याचं कारण काय, तर ते म्हणत होते सावरकरांनी आत्तापर्यंत केलेलं लिखाण, सावरकरांना मानणारी लोक आणि सावरकरांच्या विचार प्रणालीचा आदर ठेवणारी लोक ह्यांना आवडेल, ह्यांना रुचेल असं जर मला इंग्लिशमध्ये चरित्र लिहायचं असेल तर मला इंग्लिशचा अगदी व्यवस्थित सखोल अभ्यास करायला हवा, इंग्लिश लिटरेचरचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा. त्याच्यासाठी अ टेल ऑफ टू सिटीज नावाची मूवी स्वतः कीर बघायला गेले. त्याच्यातनं पण त्यांनी नोट्स काढले. हा एवढा विचार कधी कुठला चरित्रकार कुठलं तरी एक चरित्र लिहायला करेल असा विचारच येणं अवघड आहे. आणि हे स्वतः धनंजय कीर करत होते. लिखाण सुरू केलं. लिखाण करताना अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेक लोकांना सावरकरांचं चरित्र कशाला लिहायचं हा प्रश्न पण स्वतः धनंजय कीरांना विचारला आहे. पण कीर ठाम होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 67व्या वाढदिवसाला त्यांनी 1950 मध्ये सावरकर अँड हिज टाइम्स हे त्यांचं चरित्र प्रसिद्ध केलं. अनेक लोकांनी अनेक प्रकारे त्यांचं कौतुक केलेलं आहे. स्वतः सावरकरांनी सुद्धा त्या चरित्राला चांगला दुजोरा दिला. 1966 मध्ये धनंजय कीर यांनी जे चरित्र लिहिलं त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्याचं नाव होतं वीर सावरकर. कोलकातामध्ये अतिशय फेमस असलेलं अमृत बाजार पत्रिका किंवा आंध्र प्रदेश हैदराबादमधला आंध्रा टाइम्स ह्यांनी या चरित्राची दखल घेतली. अनेक चरित्रांमधलं सर्वात उत्कृष्ट चरित्र म्हणून हे लेखलं गेलं. आणि लक्षात घ्या, हे पहिलं धनंजय कीरांनी लिहिलेलं चरित्र होतं. त्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद, त्यांनी घेतलेले कष्ट, या सगळ्या गोष्टी अगदी ठसठशीतपणे त्या पुस्तकात दिसतात. ती भाषा ही अतिशय विद्वान इंग्लिश विषयाचा कोणीतरी गाढा अभ्यासक आहे अशा भाषेत लिहिलेलं आहे. मॅट्रिक्युलेट झालेला एक व्यक्ती तो एवढ्या लेवलचं चांगल्या प्रकारे इंग्लिश लिहू कसं शकतो ही एक अचंबा करणारी गोष्ट होती. इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ह्या चरित्राची दखल घेतली गेली. आणि विशेष म्हणजे अनेक लोकांना हा धनंजय कीर हे भागोजी शेटकीरांचे लंडनमध्ये राहणारे कोणतरी व्यक्ती आहेत, नातेवाईक आहेत असं वाटायला लागलं. आणि नंतर जेव्हा त्यांना भेटले आणि लक्षात आलं की हा एक फक्त मॅट्रिक्युलेट झालेला रत्नागिरीतला एक सामान्य व्यक्ती आहे, तेव्हा लोकांना अजून आश्चर्य वाटलं आणि धनंजय कीरांबद्दल अजून जास्ती आदर वाटला. तेव्हाच पहिलं चरित्र
प्रसिद्ध झालं आणि धनंजय कीर काय थांबणारे नव्हते. त्याच्यानंतर त्यांनी चरित्र हातात घेतलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. परत लक्षात घ्या, जो व्यक्ती सावरकर भक्त आहे तो आंबेडकरांचा अभ्यास करूच कसा शकतो असं अनेक लोकांनी त्यांना विचारलेलं आहे. त्यापेक्षा तो धजावतो कसा असंही अनेक लोकांनी म्हटलेलं आहे. पण धनंजय कीर अजिबात डगमगणारे नव्हते. ते स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वेळेला भेटायलाही गेले, त्यांच्याशी चांगला स्नेह जोडला, अनेक प्रकारचे डॉक्युमेंट्स त्यांनी त्यांच्याकडनं घेतले. त्यांचे जे सहकारी होते त्यांना अनेक लोकांना त्यांनी प्रश्न विचारले, खूप इंटरव्ह्यूज घेतले, अनेक कांगोरे शोधायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिज लाईफ अँड मिशन हे पुस्तक प्रसिद्ध झालं. 1954 साली ते पुस्तक प्रसिद्ध झालं. लक्षात घ्या, मुद्दाम बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही चरित्र वाचलं तर लक्षात येईल की त्यातलं इंग्लिश भाषेचा एक पूर्ण लहेजा आणि बोलायची पद्धत ही सावरकरांच्या पुस्तकापेक्षा वेगळी आहे. ह्याचं कारण काय आहे? परत आंबेडकरांना मानणारा वर्ग एक वेगळ्या विचारसरणीचा आहे, एक वेगळ्या लेवलचा आहे, एक वेगळ्या प्रकारे तो आंबेडकरांच्या चरित्राला अप्रोच होतो आणि त्यामुळे माझी भाषा ही वेगळ्या प्रकारे असली पाहिजे हे स्वतः धनंजय कीरांना समजलं आणि ते त्यांच्या चरित्रात, आंबेडकरांच्या चरित्रात प्रॉपरली दिसतं. आता इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जेव्हा ते चरित्र आंबेडकरांकडे आलं, आंबेडकरांनी वाचलं, तेव्हा आंबेडकरांनी जी कमेंट केलेली आहे धनंजय कीरांबद्दल आणि धनंजय कीरांना जे लेटर लिहिलं आहे त्यावरनं धनंजय कीरांची योग्यता काय लेवलची होती हे समजेल. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढंच लिहिलं आहे, मी तुम्ही लिहिलेलं माझ्याबद्दलचं चरित्र वाचलं, फक्त मला आता रिक्वेस्ट आहे ते सगळे नोट्स आणि ते सगळे रेफरन्सेस मला द्या, म्हणजे माझं चरित्र मला नंतर लिहायचं झालं तर ते बरं पडेल आणि माझे कष्ट कमी होतील, असं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धनंजय कीरांना म्हणाले. ह्याच्याहून मोठा सत्कार कुठल्याही चरित्रकाराला काय असेल आणि हे धनंजय कीरांनी त्यांच्या आयुष्यात मिळवलं. चरित्र लिहिली सगळी, तेव्हा मी एकदा विचारलं त्यांना, तुम्ही एवढी लोकांची चरित्र लिहिली, तुमच्या दृष्टीने सगळ्यात मोठा कोण? तर म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून का नाही, ते म्हणाले बाकीचे जे नेते झालेत मोठे, ह्यांना जमिनीखाली एक माड होते, ते त्यांच्या बरोबरीने एक माड बरोबरीने गेले असं म्हणत. आंबेडकरांची बायोग्राफी लिहून झाली होती आणि त्याच्यानंतर आता पुढचं चरित्र कोणाचं लिहायचं ह्याचा विचार कंटिन्युअसली डोक्यात घोळत होता. आणि तेव्हाच 1954 साली काँग्रेसने असं डिक्लेअर केलं की टिळकांच्या चरित्राचं एक कॉम्पिटिशन ठेवायची, एक स्पर्धा ठेवायची की टिळकांचं चरित्र चांगलं कोण लिहितं ह्याच्यावर स्पर्धा ठेवायची आणि त्या स्पर्धेतलं बक्षीस मिळवण्यासाठी स्वतः धनंजय कीरांनी चरित्र लिहायला सुरुवात केली. आता परत धनंजय कीर स्वतः सिक्सरवर सिक्सर मारत होते कसे बघा. पहिलं चरित्र आहे सावरकरांचं, दुसरं चरित्र आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि आता तिसरं चरित्र लोकमान्य टिळकांचं. फार भिन्न व्यक्तिमत्व, फार वेगळा काळ, फार वेगळ्या गोष्टींसाठी लढणारे 3 वेगळे व्यक्ती आणि त्या सगळ्यांचं चरित्र एकाच व्यक्तीने अगदी समर्पकपणे लिहिणं हे फार नवल होतं आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह खूप उभारली गेली. पण लोकमान्य टिळकांचं चरित्र लिहिताना एक तर फिक्स गोष्ट होती की धनंजय कीर व्यवस्थित अभ्यास करून, व्यवस्थित सखोल अभ्यास करून हे सगळं लिहिणार होते आणि मग त्यासाठी ते नची केळकरांना भेटले, केशव सीताराम म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंना भेटले, दत्तोवामन पोद्दारांना पण भेटलेले आहेत, अशी अनेक दिग्गज मंडळी यांना भेटले आणि शेवटी एकदा ते सावरकरांना पण भेटले, कारण की सावरकरांचं प्रेरणास्थान पण स्वतः लोकमान्य टिळक होते. पण सावरकर एक वाक्य परफेक्ट बोलले आणि ते वाक्य स्वतः धनंजय कीरांनी नमूद केलेलं आहे. ते काय म्हणाले, तू माझं चरित्र लिहिलं आहेस, तू डॉक्टर आंबेडकरांचं चरित्र लिहिलं आहेस आणि आता लोकमान्य टिळकांचं चरित्र लिहितोयस, तू चरित्र उत्तम लिहिशील हे 100%, ह्याच्यातनं तुला ते बक्षीस मिळेल अशी अपेक्षा ठेवू नको. तरी कीर काही थांबले नाही. त्यांनी बऱ्याच प्रकारचे नोट्स मिळवले, डॉक्युमेंट्स मिळवले, अनेक लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, बऱ्याच गोष्टींचं संकलन करून खूप मोठं एक चरित्र लोकमान्य टिळकांचं धनंजय कीरांनी लिहिलं. अर्थात जेव्हा ते पब्लिश केलं
त्याच्यानंतर दुर्दैवाची गोष्ट, पण जे आधी सावरकरांनी भाकीत केलं होतं तसंच घडलं. चरित्राचा नंबर किंवा चरित्राला बक्षीसही मिळालं नाही. प्रथम काय, द्वितीय काय, तृतीय क्रमांकाचं बक्षीसही मिळालं नाही. पण काळाचा महिमा कसा आहे बघा, हे सगळं करताना त्यांनी लिहिलेलं चरित्र ह्याच्या पुढे 3 आवृत्त्या निघाल्या. ते मराठीत अनुवादित झालं आणि अजूनही अनेक लोक टिळकांचा अभ्यास करताना त्याचा रेफरन्स घेतात. आणि जे क्रमांक आले होते, ते जे बक्षीस ज्यांना मिळालं, ती पुस्तकं आता लायब्ररीतही मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे किती व्यवस्थित अभ्यास धनंजय कीरांनी केलेला हे दिसतं. आता चरित्र लिहिताना एवढ्या लोकांची चरित्र लिहिली होती, स्वतः धनंजय कीर एक निष्णात चरित्रकार आहेत हे समजलं होतं, ते काय सांगायची गरज नव्हती. आणि तेव्हाच त्यांच्या हातात अजून एका व्यक्तीचं चरित्र लिहावं हे आलं, आणि ते होते महात्मा ज्योतिराव फुले. अजून लोकांच्या भुवया उंचावल्या. फुले यांचं चरित्र धनंजय कीर लिहूच कसे शकतात? ज्यांनी सावरकरांचं चरित्र लिहिलं, ज्यांनी टिळकांचं चरित्र लिहिलं, ते स्वतः फुलेंचं चरित्र लिहूच कसे शकतात? आणि ते त्याला न्याय देतील का, असा प्रश्न लोकांनी कायम उपस्थित केला. पण कीर परत कुठल्याही प्रकारचा विरोध न जुमानता लिहायला उभे राहिले. त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि नोट्स मिळवायला सुरुवात केली, डॉक्युमेंट्स मिळवायला सुरुवात केली. आता विशेष गोष्ट अशी की धनंजय कीर हे फक्त पैशासाठी करत होते का, तर तशी गोष्ट मुळीच नाही आहे. एक किस्सा आहे फुलेंचं, जेव्हा चरित्र लिहित होते तेव्हाचा, तो मुद्दाम इथे सांगतो. एक व्यक्ती, अज्ञात व्यक्ती दिल्लीवरनं धनंजय कीरांना भेटायला आला त्यांच्या घरी. धनंजय कीर स्वतः तेव्हा फुलेंचा अभ्यास करत होते, त्यांच्याबद्दलच्या गोष्टींचा अभ्यास व्यवस्थित चालू होता. आणि तेव्हा तो व्यक्ती थांबला आणि त्यांना म्हणाला की तुम्हाला एका खूप मोठ्या पॉलिटिकल लीडरचं चरित्र लिहायचं आहे, ते दिल्लीमधले आहेत आणि फार इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल खूप जास्ती पैसे मिळतील. कुठल्याही प्रकारचा विचार न करता कीर एकदम म्हणाले की मी सध्या फुलेंच्या चरित्रावर अभ्यास करतोय आणि मला ते चरित्र लिहिणं जास्ती महत्त्वाचं वाटतं. तर तेव्हा त्या व्यक्तीने विचारलं कीरांना, हे फुले कोण आहेत? तर धनंजय कीर फक्त हसले आणि म्हणाले, म्हणूनच मला चरित्र लिहायचं आहे. आता पूर्ण देशाला समजलं पाहिजे ती व्यक्ती कोण आहे आणि म्हणून मी फुलेंचं चरित्र लिहितोय. द.पा. खांबेटयांनी धनंजय कीरांच्या गौरव ग्रंथामध्ये एक छान लेख लिहिला आहे. कीरांनी जी माणसं निवडली त्याच्याविषयी त्यांनी फार मजेदार लिहिले. ते म्हणाले, पहिल्यांदा त्यांनी सावरकरांचं चरित्र लिहिलं. तेव्हा कित्येक लोकांना वाटलं की हा ब्राह्मणाचं चरित्र का लिहितो. त्याच्यानंतर त्यांनी आंबेडकरांचं चरित्र लिहिलं. अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या, असं ते म्हणतात खांबेटे. अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या. सावरकर ब्राह्मण आणि हे दलित. त्यानंतर टिळकांचं चरित्र लिहिलं, तिसरं चरित्र टिळकांचं आहे. तर काही लोकांना वाटलं आता तर हा पुरताच भटाळला. आणि गमतीदार भाग असा आहे की आंबेडकरांचं चरित्र लिहिल्यानंतर आंबेडकरांच्या विचाराचे म्हणा किंवा त्या समाजाचे म्हणा, अशा कित्येक विचारवंतांना तो आपल्या अधिकारावरचं ते अतिक्रमण आहे असं वाटलं, असं खांबेट्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. पण मला एक वाटतं महत्त्वाची गोष्ट सांगावीशी की धनंजय कीरांनी ज्या व्यक्तीचं चरित्र लिहायचं आहे त्याला जातीचा निकष लावला नाही. महत्त्वाचा भाग अजिबात नाही. ते कोणाचे अनुयायी नव्हते. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाने, कार्याने, विचाराने ते प्रभावित झाले होते, पण ते अनुयायी नव्हते सावरकरांचे. ह्यावरनं धनंजय कीर हे ज्यांचं चरित्र लिहित आहेत त्यांच्याबद्दल फक्त अभ्यास करत होते आणि फक्त एक शास्त्रशुद्ध त्यांचं चरित्र लिहायचं असं कधीच करत नव्हते. त्यावरनं आपल्याला समजतं की त्या व्यक्तीबद्दल स्वतः धनंजय कीरांना तेवढाच आदर होता. ते आदराने त्याच्याकडे बघत होते, पण तरीही ज्या चुका आहेत ते परखडपणे मांडणं हेही ते करत होते. 1964 साली 288 पानांचं फुलेंचं चरित्र प्रसिद्ध झालं. 1973ला त्याची दुसरी आवृत्ती पण निघाली. धनंजय कीर विचारवंत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. कारण त्यांची स्वतःची अशी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्कूल ऑफ थॉट म्हणतो, विचारसरणी ती होती. त्या विचारसरणीमध्ये मग काही गोष्टी समोरच्या माणसाला पटत असतील नसतील त्याची ते पर्वा करत नसत. जे त्यांना वाटत असेल आणि त्यांच्या अभ्यासाच्या कसोटीवर घासून जो योग्य असा निष्कर्ष निघालेला असेल तो बेधडकपणे मांडायचा. एका भाषणात त्यांनी असं म्हटलं, ही साधारणपणे धनंजय कीर हयात असतानाची परिस्थिती आहे. ते गेल्याला आता
40 वर्ष होऊन गेली, म्हणजे त्याच्या आधी 6-7 वर्ष ती जी भाषणं देत असत, 50 वर्षापूर्वीची परिस्थिती. तर त्यावेळी त्यांनी असं एका भाषणात म्हटलं, आजही एखादा दलित व्यक्ती अधिकारी म्हणून कुठेतरी एखादी व्यक्ती गेली, शिकलेला आहे, त्याचं राहणीमान चांगलं आहे, त्याला ज्ञान आहे, तर त्याला बदलीनिमित्त गेलेल्या गावामध्ये लोक सहजासहजी राहायला जागा देत नाहीत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर माझ्या भावाने किंवा आईने कालच दिली असं सांगून मोकळे होतात. आणि मग त्यांनी पुढे लिहिलेले ते फार महत्त्वाचं आहे. मग तो समाजवादी असो सांगणारा घरमालक, तो समाजवादी असो किंवा शाहूवादी असो किंवा फुलेवादी असो, हा एक त्यांचा परखडपणा होता. आणि तो परखडपणा त्यांच्या प्रत्येक चरित्रलेखनातून स्पष्ट होतो. अगदी कुठेही कसलाही मुलायजा ठेवला नाही. म्हणजे मग तो आपला जो चरित्रनायक आहे तो लाखो लोकांनी डोक्यावर घेतलेला आहे म्हणून त्याचा फक्त उदो करायचा, आणि दुसरा एखादा चरित्रनायक आहे त्याची लोक अगदी कुचेष्टा करतात म्हणून त्याच्यावरती यथेच्छ ताशेरे झोडायचे, असं नाही झाले. अजून एक चरित्र धनंजय कीरांना लिहायला मिळालं आणि तिथे त्यांचा राष्ट्रीय सन्मान होण्याची पाळी येणार होती हे सिद्ध होतं. पण धनंजय कीरांनी ते चरित्र लिहिताना कुठल्याही प्रकारची तमा बाळगली नाही. कुठल्याही प्रकारे परखडपणे न्यूट्रल होऊन ते चरित्र लिहिण्याची पाळी स्वतः धनंजय कीरांवर येत होती. आणि ते चरित्र होतं ते म्हणजे महात्मा गांधी यांचं चरित्र. ज्यांनी सावरकरांचं चरित्र पहिलं लिहिलं, ज्यांनी टिळकांचं चरित्र लिहिलं, तोच व्यक्ती आता महात्मा गांधींचं चरित्र लिहिणारे, म्हणजे हा मानसिक, वैयक्तिक आणि बौद्धिकदृष्ट्या केवढा चॅलेंज होता हे समजतं. धनंजय कीर स्वतः सावरकरवादी होते. जे कोण गांधीवादी लोक होते त्यांच्याशी कायम त्यांचे मतभेद वैचारिक पातळीवर उडायचे. आणि तेव्हा गांधींचा अभ्यास सुरू करायचा आणि गांधींवर चरित्र लिहायचं. हे केवढं चॅलेंजिंग होतं. ते चॅलेंजसुद्धा धनंजय कीर यांनी पेललं आणि फार उत्कृष्टरित्या पेललं. गांधींचा अभ्यास करताना कुठेही गांधींच्या विचारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. पण जिथे गांधी 100% चुकलेत तिथे तेवढ्याच परखडपणे ते कसे चुकलेत हे सांगण्याचं धारिष्ठसुद्धा धनंजय कीरांनी ठेवलं. आता तो काळ लक्षात घ्या, तो काँग्रेस धार्जिणा काळ आहे. गांधीवादी लोकांचं तसं म्हटलं तर राज्य आहे. अशा काळात एवढ्या परखडपणे गांधींवर टीका करणं आणि ते पण शास्त्रशुद्धपणे टीका करणं त्यांच्याच चरित्रात, हे धारिष्ट्य धनंजय कीरांनी दाखवलं आणि गांधींचं चरित्र प्रसिद्ध झालं. गांधींचे ते विरोधक होते, जग जाहीर आहे. सावरकरांच्या विचारसरणीने प्रभावित झालेले आणि त्यांनी गांधींचं चरित्र लिहिलं म्हणजे कसं असेल असा प्रश्न पडला. मी चरित्र लिहिलं धनंजय कीरांचं तेव्हा मलाही तो प्रश्न पडला, ते कसं लिहिलं असेल. शेवटी त्यांनी गांधींचं मोठेपण लिहिले की जगामध्ये जसजसे दिवस जातील, इंग्रजीमध्ये चरित्र आहे, त्याच्या शेवटच्या परिच्छेदाचा सारांश असा आहे की जसजसे दिवस जातील काळाच्या ओघामध्ये गांधी मनुष्य होते. त्यांच्या हातून झालेल्या ज्या चुका आहेत त्या वाहून जातील आणि त्यांचं जे उत्तम कार्य आहे ते आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमचमत राहील, असा मोठेपणा त्यांच्या मनाचा होता. एखाद्याला उचलून आपटायचं आणि एखाद्याला उचलून आणखी उंचावर ठेवायचं अशी वृत्ती त्यांच्या लेखनातून आढळत नाही. अर्थातच ती मनाची वृत्ती नव्हती म्हणून ती तशी प्रतिबिंबित झाली. जानेवारी 1973 मध्ये गांधींचं चरित्र प्रसिद्ध झालेलं आहे. आणि गांधींचं चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वृत्तपत्रांनी म्हणजे हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, अमृत बाजार पत्रिका ह्या सगळ्यांनी अतिशय वेगळ्या प्रकारे आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांचं कौतुकही केलेलं दिसतं. गांधींचं चरित्र प्रसिद्ध 1973ला झालं, पण त्याच्या आधी 1971 मध्ये धनंजय कीरांच्या आयुष्यातला सुवर्ण काळ आहे. भारत सरकारने धनंजय कीरांना चरित्रकार म्हणून पद्मभूषणने गौरवायचं ठरवलं. कोकणातला जुवे बेटावरचा एक अतिशय सधन कुटुंबातला अनंत कीर हा काहीच वर्षात पद्मभूषणपर्यंत जातो. ही केवढी मानाची गोष्ट कोकणासाठी आहे. आणि ती गोष्ट धनंजय कीरांनी आपल्या कष्टाने, आपल्या सखोल अभ्यासाने, निर्भीड लेखनाने मिळवलेली होती. 5 ऑक्टोबर 1971 साली पद्मभूषणने त्यांना गौरवण्यात आलं. आयुष्यातला परमोच्च बिंदू धनंजय कीर यांनी गाठला होता. त्याच्यानंतर अनेक प्रकारे कोकणात
रत्नागिरीत त्यांचे सत्कार झाले. अत्रेंनी त्यांचं खूप जास्ती कौतुक केलेलंच होतं. तेव्हाची जी दिग्गज मंडळी होती त्यांनीही अक्षरशः कौतुकांचा वर्षाव केला. हे सगळं करतानाही धनंजय कीरांचा साधेपणा फार उल्लेखनीय आहे. एवढं सगळं करूनही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कुठल्याही प्रकारचा बदल घडलेला दिसत नाही. त्याच्यानंतर सुनीत कीर असतील किंवा त्यांचे अजून इतर जी मुलं असतील ते मुद्दाम उल्लेख करतात की स्वतः कीर हे आपल्या घरी आठवडा बाजारात, म्हणजे आत्ता जो आठवडा बाजारचा भाग आहे तिथे बसायचे. त्यांना जरा वाचायला त्रास होता म्हणून ते असं एकदम जवळ घेऊन सगळं वाचन करायचे. वाचन करून मग लिखाण सुरू ठेवायचे. 71 नंतर त्यांनी शाहूंचं चरित्र लिहिलंय, बाबासाहेब बोलेंचं चरित्र लिहिलंय. अजून अशी अनेक चरित्र लिहिण्याचा त्यांचा मनसुबा होता आणि तो पूर्ण करण्यासाठी कायम सतत वाचन, लेखन हे सगळं ते करत होते. मला एक वेगळा उल्लेख करावासा वाटतो. धनंजय कीर हे सर्वमान्य जगन्मान्य साहित्यिक होऊन गेले, चरित्रकार होऊन गेले. एखाद्या अशा चरित्रकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं असेल ह्याची लोकांना उत्सुकता फार असते. अत्यंत साधे होते ते स्वतःला कारकून म्हणत असत, कारण मुंबईच्या महापालिकेच्या शिक्षण खात्यात ते कारकून होते. आणि म्हणजे काही कोणी शाल पांघरतात किंवा कोणी सिगारेट ओढतात, एका मागोमाग एक सिगारेट ओढल्याशिवाय कोणाला सुचत नाही, कोणाला दारूचा पेक घेतल्याशिवाय सुचत नाही, कोणाला उठता बसता चहा लागतो, एकांत लागतो, असं काही त्यांना लागत नसे. ते कुठेही बसून लिहायचे. त्यांच्या डोक्यात पक्की बैठक, अभ्यासाने आलेली बैठक आहे म्हणून पटापट लिहायचं. शिवाय आम्ही 6 जण घरात, 6 जणात आम्ही लहान असताना खूप गोंधळ करायचो, खेळायचो, पण त्यांना कधीही लिहिताना किंवा वाचताना आमचा कधीच अडचण झाली नाही. त्यांचा अभ्यासात किंवा त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये कधीच फरक पडला नाही. ते जवळजवळ 10 ते 12 तास सतत लिहित असत आणि वाचन करत असत. माझा भाऊ जयदेव, मोठा वडील भाऊ माझा, तो लहानपणापासून आजारी होता. त्याला मेनिंजायटिस जवळजवळ 2 वेळा झाला होता. त्यात तो थोडा अधू राहिला. त्याच्यामुळे वडील कधीकधी त्याला आजारी असतानासुद्धा मांडीवर घेऊन एका मांडीवर तो आणि एका मांडीवर पाठ ठेवून ते लेखन करायचे रात्री दिवस. अशा आम्ही हे पाहिलेलं आहे. आणि अशा एवढी अडचण असूनसुद्धा ते कसं लेखन करत होते माहीत नाही. सकाळी 6च्या नंतर कधी ते झोपलेलं आठवत नाही आम्हाला. तरुणपणे तर ते नोकरीला जायचे, त्यामुळे ते बरंचसं लेखन त्यांचं रात्री व्हायचं. ते रात्री जेवल्यानंतर 10 ते रात्री 2पर्यंत किंवा रात्री जर लवकर झोपले तर 2 ते सकाळी 6पर्यंत असं त्यांचं लेखन चालू असायचं. एवढे त्यांच्या श्रमामुळे त्यांचे डोळे खूप खराब झाले होते. त्यांना दिसायला पण कमी लागलं होतं. जवळजवळ त्यांचा -13 नंबर होता डोळ्याचा. त्यांनी एक विशेष उल्लेख केलेला आहे, तो मुद्दाम सांगावासा वाटतो. ते म्हणाले, मला काय वाचनाची फार आवड आहे असं नाही, मला काय चरित्र लेखन करावं म्हणून मी फार काहीतरी उत्सुक असतो असं नाही. माझं ते दैनंदिन आयुष्यातलं काम आहे. मी वाचन करतो, मी संकलन करतो, मी अनेक गोष्टींचा ॲनालिसिस करतो आणि त्या व्यक्तीचं चित्रण मी माझ्या लेखनात ठेवतो. ह्याच्यात फार काही आवेग नाही आहे, ह्याच्यात फार काही गौरवास्पद गोष्ट नाही आहे. मला जे आवडतं, मला जे करता येतं ते मी उत्कृष्टपणे करतो आणि ते लोकांना सांगतो. एवढा साधेपणा धनंजय कीरांच्या आयुष्यात अगदी शेवटपर्यंत होता. आता वैयक्तिक आयुष्यात स्वतः धनंजय कीर कधी फार देवासमोर झुकलेत, देवाचं फार केलं हे दिसत नाही. पण स्वतः त्यांची मुलं सांगतात की गणपतीच्या दिवसात ते घरी असायचे आणि गणपती घरी आणायचा, गणपतीची मूर्ती घरी आणायची आणि ती पूजायची, हे कायम त्यांच्या डोक्यात असायचं. पण वडिलांनी गणपती आम्ही आणायचो, गणपती आणायचे. ते गणपतीलासुद्धा ते पिवळं पितांबर आणि मुकुट आहे की नाही हे बघायचे. ते त्यांचं असायचं. एक हात आशीर्वाद देतो आहे आणि एक हातात मोदक आहे, हे असं आम्हाला प्रत्येक वेळा सांगायचं. असाच मूर्ती आणायची, तेवढं मात्र होतं. पण ते गणपती आरतीला कधी उभे राहिलेले नाहीत. आज त्यांचं काम चालू असायचं. आम्ही आपल्या आरती करून पूजाला प्रसाद म्हणून ते फक्त खायचे. आई आमची
दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करायची. तर आई पूजा झाली की त्यांना प्रसाद, तर ते शिरा म्हणून खायचे. ते म्हणतात मी प्रसाद नाही, शिरा म्हणून खातो तुझा असं. पण आईला कधी त्याने विरोध केला नाही. आणि घरी कोणी माणूस आला रात्री अपरात्री दुपारी, ते कधी असं म्हणाल नाही मी आता झोपतोय किंवा विश्रांती घेतोय. कोणालाही आला तरी त्यांना दरवाजा उघडा असायचा, किती लेखन असलं चालू असलं तरीसुद्धा. आणि घरी आलेला माणूस चहा प्यायल्याशिवाय जायचा नाही, कोणी कुठेही नाही जेवून दे, तेवढं होतं मत त्याचं. धनंजय कीर विचाराने अत्यंत प्रगल्भ होते. तसं पाहिलं तर ते वृत्तीने सात्विक होते, पण धार्मिक नव्हते, अत्यंत सात्विक होते. आता डॉक्टरांनी काही सांगितले गंमत, की आपल्या पत्नीच्या देवपूजेला त्यांचा विरोध नव्हता, पण ते स्वतः मात्र देवाची पूजा करत नसत. तुकारामाने, संत तुकारामाने असं म्हटलेलं आहे की सकल जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. असं तो सामर्थ्यवान भगवंत आहे. वास्तविक धनंजय कीरांचा तुकारामांच्या अभंगगाथेचा अत्यंत सखोल असा अभ्यास होता, ज्ञानेश्वरांचा अभ्यास होता, नामदेवांच्या चरित्राचं त्यांनी संपादन केलेलं आहे. पण त्या तुकारामांचं जो काय अभंग होता त्यातला जो मतितार्थ आहे तो त्यांना स्वतःला कधीच मान्य नव्हता. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की लक्षावधी लोकांचा तो एकटा सांभाळ करतो हे मला मान्य नाही. आणि असं असताना देखील त्यांच्या काही गोष्टींवर जो कटाक्ष होता तो आश्चर्यकारक आहे. म्हणजे गाथा वगैरे मुलांनी वाचली पाहिजे हे त्यांना वाटत असे, मुलांना श्लोक आणता आले पाहिजे तसं वाटायचं त्यांना. दुसरं एका व्यक्तीचं उदाहरण मी देतो, म्हणजे ह्या माणसांना असं का वाटतं ते लक्षात येईल. सकाळ वर्तमानपत्राचे संपादक नानासाहेब परुळेकर हे असेच होते. स्वतः कधी देवळात जात नसत, पण आपल्याबरोबर कोणी मुलं असतील तर ते त्यांना एखादं वाटेत देऊळ लागलं तर त्यांना ते हात जोडायला सांगत थांबून. म्हणजे मुलांच्या पुढच्या पिढीमध्ये काहीतरी श्रद्धा निर्माण व्हावी, कुठेतरी विनम्रतेचा भाव निर्माण व्हावा असं ह्या माणसांना वाटतं. धनंजय कीरांना ते नक्की वाटत असलं पाहिजे. आमच्या घरात आम्ही 2 रूममध्ये राहत होतो. एक पहिली रूम ते बाबांची सगळी पुस्तकानेच भरलेली असायची, आणि दुसरी आतमध्ये स्वयंपाकघरात ते आईचं देऊळ असायचं. म्हणजे आईची पूजा अर्चा असायची. आई एकदम आस्तिक होते. आमचे वडील तेवढे हे नव्हते, म्हणजे देव वगैरे असे मानणारे असे नव्हते. पण आईला कधी त्याने विरोध केलेला नाही की तू असं करू नकोस म्हणून. आई तेव्हा वडील म्हणायचे बाहेर विज्ञान आहे आतमध्ये अज्ञान आहे म्हणायचे. मग हा सगळा विचार करताना धनंजय कीर आस्तिक होते की नास्तिक होते हा विचार करणंच आणि ह्याच्याबद्दल चर्चा करणंच चुकीचे. ते कर्मकांड आणि फालतू प्रथांसाठी नास्तिक होते आणि मनापासून देवाचं स्मरण करणारी, निर्गुण निराकार शक्तीचा अभ्यास करणाऱ्या आणि पूजणाऱ्या लोकांना ते प्रचंड आस्तिक होते. त्यांनी ज्यांची चरित्र लिहिली ती का लिहिली हे त्यांनी स्वतःच चरित्र आपल्या आत्मचरित्रात नमूद ठेवलेलं आहे की मानवी मूल्यासाठी आणखी कोणते पुढारी मनापासून झटले ते मी सावरकर चरित्रात पाहिले. तेव्हा मला डॉक्टर आंबेडकर दिसले, मला महात्मा गांधी दिसले, मला फुले दिसले, शाहू दिसले. आणि पुढे लिहिले त्यांनी, महापुरुषांचे 2 प्रकार माझ्या मते पडतात. पहिला प्रकार जो आपल्या राष्ट्रासाठी आयुष्य वेचतो तो, त्या प्रकारातल्या टिळकांचं चरित्र त्यांनी लिहिले. आणि दुसरा प्रकार जो आपल्या राष्ट्रबांधवांसाठी आपलं जीवन खर्च करतो तो, त्याच्यामध्ये सावरकर, गांधी, आंबेडकर, फुले, शाहू महाराज ही सगळी माणसं आहेत. त्यांच्या ज्ञातीतल्या अशा एकाच माणसाचं त्यांनी चरित्र लिहिलं, ते म्हणजे राव बहादूर बाबासाहेब बोले. CK बोले रस्ता दादरला आहे, राव बहादूर बाबासाहेब बोले. तर त्या बाबासाहेब बोलेंचं चरित्रसुद्धा तो ज्ञातीतला माणूस होता म्हणून लिहिलं नाही. त्यांचं मोठेपण त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी समाजात जे कार्य केलं त्यातल्या एका उल्लेखनीय गोष्टीमध्ये धनंजय कीरांवर खूप प्रभाव पडला असावा. ती गोष्ट कोणती तर बोले रिझोल्युशन नावाने 1923 साली एक ठराव पास झाला. आणि तो ठराव काय म्हणतो तर जे सार्वजनिक पाणवठे वगैरे आहेत तिथे अस्पृश्यांना मनाई करण्यात येऊ नये, खुला प्रवेश असावा. आणि तो ठराव पास झाला. आणि त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. त्याच्यावेळी तो सत्याग्रह पूर्णपणे वैध ठरला. हे महत्त्व कदाचित धनंजय कीरांना जाणवलं असेल. त्यांनी ज्या ज्या लोकांचे हाताचे ठसे घेण्याची त्यांना सवय होती, ज्यांचे ठसे घेतली ती सगळी आउटस्टँडिंग माणसं.
कोणत्याही क्षेत्रात असतील, महर्षी कर्वे आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि डॉक्टरच्या विषयी चांगलं सांगतील. त्याने त्या दाखवलं मला, मी असं असं करत होतो पूर्वी, नंतर कारण ते केलेलं आम्ही कधी बघितलेलंच नाही ना, आम्ही जन्मलंच नव्हतो तेव्हा. डॉक्टर ऑफ लिटरेचर D.Litt ही पदवी शिवाजी युनिव्हर्सिटीने धनंजय कीरांना दिलेली आहे. कोल्हापूर युनिव्हर्सिटीतर्फे शिवाजी युनिव्हर्सिटी यांनी त्यांना D.Litt दिली, डॉक्टर ऑफ लिटरेचर. 1980 साली. तेव्हा त्यांच्याबरोबर D.Litt भाई माधवराव बागलसुद्धा होते, आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये मॅट्रिक माणूस PhDचा एक्झामिनर म्हणून गेले होते. धनंजय कीरांना मानवेंद्रनाथ रॉय, छत्रपती शिवाजी महाराज किंवा पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचं चरित्र लिहिण्यासाठी अनेकांनी आग्रह केला. त्यांचं चरित्राला न्याय देण्याचं काम धनंजय कीर सोडून कुठलीही व्यक्ती करू शकत नाही असं अनेक लोकांना वाटत होतं. पुस्तक शोधायला ते सांगायचे, नाव असायचं वेगळंच, कधी रंग पण वेगळा असायचा, त्यामुळे आम्हाला शोधून पुस्तक मिळायचं नाही बऱ्याच वेळा. मग राजूला सांगायचं, बघ रे तुला कुठे दिसतं का, पण इतके पुस्तकं असायचं तेव्हा आम्हाला लहानपणी खेळायचे सवय, कधी बाहेर जातो असं वाटायचं, आम्ही बरोबर बघायचं, पण काय मिळायचं नाही. पण कधी असं व्हायचं, त्यांना लागणारं पुस्तक, माझा भाऊ ज्याला त्याचं शिक्षण नव्हतं झालेलं, पण त्यांना काय हवं असं हे त्याला कसं कळायचं माहीत नाही, तो नेमकं त्यांना पाहिजे असतं तो पुस्तक समोर आणून द्यायचा. म्हणजे ज्याला आजची पिढी बॉन्डिंग म्हणते तशा प्रकारचं काहीतरी ते असावं. एकदा तर असं झालं, त्यानं आम्ही नव्हतो कोणी, तेच होते आणि ते लिहित होते, आणि त्यांना पुस्तकाला पाहिजे होतं. ते नेमके आमच्या घरात चिमण्यांचे त्या पुस्तकात घरटं असायचे, तर ते नेमकं पुस्तक चिमणीनं पाडलं आणि त्याच्या टेबलावर टाकलं. पण दुर्दैव असं हे 3 ग्रंथ आणि हे 3 चरित्र आपल्याला धनंजय कीरांकडनं लिहिलेले दिसत नाहीत. 12 मे 1984 साली या महान आत्म्याचा अंत झाला, ते स्वर्गवासी झाले. अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कायम अध्ययनाचा, अभ्यासाचा, सखोल अभ्यासाचा आणि लिखाणाचा ध्यास धरून होते. अशी व्यक्ती ही कोकणात अगदी रत्नागिरीत जन्मली ह्याचा आपल्याला सार्थ अभिमान हवा, आणि त्यांच्याबद्दल अनेक लोकांना माहीत हवं म्हणून हा व्हिडिओ. त्यांचा मुलगा डॉक्टर सुनीत कीर यांना मी स्वतः भेटलो, त्यांच्याशी चर्चा केल्या. त्यांचं घर आठवडा बाजारामध्ये खूप छान मेंटेन केलेलं आहे, आणि बेसमेंटमध्ये सुनीत कीरांची अशी इच्छा आहे की एक छोटंसं म्युझियम धनंजय कीरांचं करावं. अनेक लोकांचं चरित्र लिहिणाऱ्याचे चरित्रकार डॉक्टर राजेंद्र प्रसाद मसूरकर सर यांच्याशी पण माझी भेट झाली. आणि आत्ता धनंजय कीरांचं समर्पक असं स्मारक कुठं आहे तर रत्नागिरीमध्ये मुंबई सबसेंटर जे झालेलं आहे, त्या मुंबई सबसेंटरचं नाव आहे चरित्रकार पद्मभूषण स्वर्गवासी डॉक्टर धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर. मुंबईच्या सबसेंटरला, रत्नागिरीतल्या मुंबईच्या सबसेंटरला त्यांचं नाव देणं ही त्यांना एक आदरांजलीच आहे. वैयक्तिक आयुष्यात आपल्याला धनंजय कीर यांचं कायम ऋणी राहिलं पाहिजे.
कोकणातला एक व्यक्ती पद्मभूषणपर्यंत जाऊ शकतो, एवढं उत्तुंग कार्य करू शकतो आणि स्वतःच्या कर्तृत्वावर एवढं मोठं काम करून ठेवतो, ह्याच्यासारखं अजून इन्स्पिरेशन देण्यासारखं, ह्याच्यासारखं अजून प्रेरणा देणारं काय आहे? आपल्याच परिसरातली आपलीच लोकं, आपल्यातलीच हिंडलेली लोकं यांनी किती उत्तुंग कार्य केलं आहे हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ. हे आमचं घर पाटीलवाडी रत्नागिरी येथे आहे. हे घर 1942 साली बांधलं आणि त्यात वडील एकदम आनंदाने ह्यात राहत होते. ह्यांना ह्या घराचं खूप आकर्षण होतं. दरवर्षी मे महिन्यात ते कुठल्याही परिस्थितीत ते रत्नागिरीत यायचे. 1 महिना त्यांचा इथे राहणं असायचं आणि त्यात त्यांचं लेखनाचं कामही सुरू व्हायचं. आम्ही मुंबईतून येताना एक बॅग त्यांची पुस्तकानेच भरलेली असायची. नवीन चरित्र सुरू करताना ते बऱ्याच वेळा इथे येऊन सुरू करायचे. काय कारण काय मला माहीत नाही, पण इथे त्यांना आला की त्यांना खूप आनंद व्हायचा. आणि तेव्हा ते जेव्हा 1984 साली गेले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझे काही विधी करू नका, कसलेही काय करणार, माझा त्याच्यावर विश्वास नाही, मी कावळा म्हणून येणार नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं त्यांची इच्छा की माझे अस्थि विसर्जन मी रत्नागिरीत जिकडे पोहलो त्या पाण्यात माझे विसर्जन करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.